गुरुदत्त शुगर्स इथं ऊसतोडणी महिलांसाठी समुपदेशन कार्यक्रम संपन्न. ऊसतोडणी महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता कारखान्याला ऊसतोड करत संसाराचा गाडा चालवत आहेत. पण त्यांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन काम करत राहावं असं प्रतिपादन विद्योदय मुक्तांगण परिवार फाउंडेशनच्या सदस्या वर्षा पाटील यांनी केलं. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगरच्या बैलगाडी अड्ड्यात स्थलांतरित ऊसतोडणी महिला मजुरांच्या समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गाव कामगार पोलीस पाटील सुनीता पाटील होत्या. स्थलांतरित ऊसतोडणी महिलांना मार्गदर्शन करताना सौ पाटील म्हणाल्या, गुरुदत्त शुगरचे चेअरमन माधवराव घाडगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांनी कारखान्याने सर्व ऊसतोडणी महिलांची योग्य काळजी घेतली. त्याच्यासाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची व कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे. महिलांनी आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये. 18 वर्षाखालील मुलांना ऊसतोडणीच्या कामाला न घेता शिक्षणासाठी कारखान्याच्या साखर शाळेत पाठवून द्यावं. स्थलांतरित ऊसतोडणी महिलांसाठी प्रत्येक साखर कारखान्यात समुपदेशन समिती गठीत केली आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण त्यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन यावेळी सौ पाटील यांनी केलं. कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी विकास चौगुले यांनी केलं. कार्यक्रमाला गाव कामगार पोलीस पाटील सुनीता पाटील, अंगणवाडी सेविका पूनम बदामे, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन कोळी, डेप्युटी शेती अधिकारी कुलभूषण गाडवे, ऑफिस सुपरिटेंडेंट अविनाश बस्तवाडे, केनियार्ड सुपरवायझर राम झेंडे यांच्यासह ऊसतोडणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.